किलबिल बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम, बालदोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बालदोस्तांसाठी माहितीचा खजिना. मुलांनो, आजच्या किलबिल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. बरं, मला एक सांगा, आज काय आहे बरं? आज 8 मार्च आणि आज आहे जागतिक महिला दिन. अगदी बरोबर. पण मुलांनो, तुमच्या मनात एक छोटासा प्रश्न येतो, महिलांचा सन्मान काय फक्त एका दिवसापुरतीच करायचा का? पहा ना, आई रोज आपल्यासाठी कष्ट करते, तुमची आजी रोज प्रेमाने गोष्टी सांगते, शिक्षिका रोज आपल्याला ज्ञान देतात. मग त्यांचा सन्मान फक्त एका दिवसापुरता? खरं तर स्त्रीचा सन्मान हा दररोज व्हायला हवा, हो ना? कारण तिच्या मायेने, तिच्या धैर्याने आणि तिच्या कष्टानेच आपलं आयुष्य सुंदर होतं. पण तरीही आजचा दिवस खास आहे. हा दिवस आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की स्त्रीच्या कष्टांचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा आदर करायला विसरू नये. आजचा दिवस आहे त्या सर्व स्त्रियांच्या सन्मानाचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात प्रेम, माया, धैर्य आणि प्रेरणा दिली आहे. घर असो, शाळा असो की संपूर्ण समाज, प्रत्येक ठिकाणी स्त्री आपल्या कर्तृत्वाने उजेड पसरवत असते. आईच्या मायेपासून ते आजीच्या गोष्टीपर्यंत आणि शिक्षिकेच्या मार्गदर्शनापर्यंत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल स्त्रियांच्या प्रेमानं आणि कष्टानं उजळलेलं असतं. म्हणूनच आजच्या या विशेष दिवशी आपल्या लाडक्या किलबिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत काही गोड गप्पा, सुंदर विचार आणि मुलांच्या निरागस मनातून उमटलेले स्त्री सन्मानाचे सूर. मुलांनो, या किलबिलाटात आपल्यासोबत आहेत एक प्रेमळ आजी आणि आपल्या 4-5 गोड मुलांचे आनंदी स्वर. हसत खेळत आणि शिकत साजरा करूया महिला दिन आपल्या खास किलबिल या कार्यक्रमातून. आजच्या किलबिल या कार्यक्रमात सहभागी आहेत ज्ञानदर्पण इंग्लिश स्कूल, न्यू खेतान नगर, कौलखेड, अकोला येथील विद्यार्थी. आजीच्या भूमिकेत आहेत सौ अनिता कुलकर्णी, आई सविता कोरांनी आणि सहभागी विद्यार्थी आहेत भक्ती मंगेश मानकर, निधी अमोल अमानकर, स्वराज राहुल डिगोळे आणि राची ज्ञानेश्वर काकड. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आहे सीमा तऱ्हाळकर यांचं, तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत सूरज गोळे. चला तर ऐकूया महिला दिनाचे औचित्य साधून सादर केलेला हा कार्यक्रम. नारायणी नमोस्तुते. शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते. स्वराज, किती छान वाटते नाही श्लोक म्हटल्यावर? खरंच मलाही खूप आवडतं श्लोक म्हणायला, हो की नाही गराची? या श्लोकात देवीचे किती नावं आहेत, नाही निधी? हो ना, माझे बाबा तर आईला अष्टभुजा म्हणतात कधी कधी. ए हळू, आजी आलाय. आजी या आजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा संस्कार वर्ग सुरू झाला आणि तुम्हाला यायला वेळ होता, म्हणून आम्ही श्लोक पण म्हटला, मस्ती नाही केली. छान बाळांनो. आजी नमस्कार करतो. शतायुषी भव. चला, मला खूप आनंद झाला बरं. खूप चांगली सवय आहे ही नमस्कार करायची. बरं, आजच्या विषयाला करायची सुरुवात. हो आजी, आम्हाला पण खूप उत्सुकता आहे. तुम्ही आम्हाला आज काय सांगणार याची? आजी, आमच्या शाळेत महिला दिनाचे आयोजन केले आहे, आमचा कार्यक्रम पण बसवला आहे. पण आजी, महिला दिन का बनवतात? हो ना, तेच तर. अरे थांबा, आज माझा विषय तोच आहे, स्त्रीचं इतकं महत्त्व का आहे. बाळांनो, सांगा बरं, तुमच्या सगळ्यात जवळ असणारी स्त्री कोणती? अर्थात आमची आई. हां, मग आईचं महत्त्व किती आहे ह्याची आपण आज चर्चा करणार आहोत. आई म्हणजे वात्सल्य,
आई म्हणजे ममता. आई म्हणजे आमचं सर्व काही, प्रेमा स्वरूप आहे. ऐकलत ना, अशी आहे आईची महती. मग तुम्ही रोज आईला नमस्कार करून निघता की नाही शाळेत? हो आजी, मी तर बाबांना पण करतो. मी तर आजी आजोबांना सुद्धा करते. शाब्बास, मोठ्यांचा असाच नेहमी आदर करावा. बरं बरं, हे सांगा, आई तुम्हाला सगळ्यात जवळची का आहे? कारण रोज सकाळी आम्हाला उठवून शाळेत जायला तयार करून देते. आणि अभ्यास पण घेते. खूप छान स्वयंपाक पण करते. मला तर गणिताचं खूप छान समजवून देते. मलाही. आणि मी शाळेतून घरी आली की काहीतरी गरम गरम खायला पण करून देते. हो ना. बघा बरं, आई किती किती कामं करते बघा. माझी आई तर मला खूप छान गोष्ट सांगते. माझी तर आजी सांगते बुवा, कारण माझी आई दिवसभर कामाला जाते ना, मग आजीच असते माझ्याजवळ. मला त्या दिवशी रात्री खूप ताप होता ना, तेव्हा रात्रभर माझ्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली होती. मुलांनो, बघा, एक आई किती किती कामं करते, हो की नाही? हो. अजून अशी कितीतरी कामं आहेत की आई ती करत असते. सगळ्यांना वाढून देणं आहे, घरात येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं आहे. हो आजी, खरंच आई खूप काम करते. तुमचं काही चुकलं तर समजावून सुद्धा सांगते. तुम्हाला चांगल्या सवयी लावते. तुमच्यावर चांगले संस्कार सुद्धा करते. आजी, जिजामाता या देखील छत्रपती शिवाजी महाराजांची आईच ना? हो स्वराज, त्यांनीच तर शिवबांना स्वराज्यासाठी लढण्याचं बळ दिलं. आणि आजी, त्यांना स्वतःला लढता सुद्धा येत होतं. तलवार पण चालवता यायची. जिजाऊचं चरित्र आम्हाला काय सांगतं की वीरपत्नी, वीरमाता, वीरकन्या, मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा संगम त्यांच्यात होता. म्हणजे हे सगळे गुण त्यांच्यात होते. आज प्रत्येक स्त्रीनी जिजाऊसारखं कणखर बनायला पाहिजे. आजी, मी ऐकले होते कुठेतरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणजे काय हो आजी? म्हणजे स्त्री आपल्या बाळाला घडवते, मोठं करते. मुलगा किंवा मुलगी घडले तर पूर्ण देश घडतो. झाशीची राणी पण केवढी शूर होती. पाठीला तिचं बाळ बांधून लढली ती. हो हो, माझी आई तर म्हणत असते, मुलगी असावी अशी शहाणी जशी होती झाशीची राणी. बाळांनो, आता कसे तुम्ही बरोबर मुद्द्याकडे वळलात. म्हणजे अगं भक्ती, म्हणजे आई तर तुमच्या जवळची आहेच, तुमचं दैवत आहेच. पण झाशीच्या राणीसारख्या अशा अजून कितीतरी महिला आहेत की ज्यांनी आपल्या कुटुंबाचं, देशाचं नाव खूप मोठं केलं आहे. आजी, हो, आमच्या शाळेत सावित्रीबाई फुले. हा, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती. हो हो, त्याच. नंतर डॉक्टर आनंदीबाई जोशी. त्या पहिल्या महिला डॉक्टर. हो, नंतर कल्पना चावला, अंतराळवीर, या सगळ्यांचे फोटो लावले. आणि बरं का बाळांनो, गार्गी, मैत्रेयी ह्या महिलासुद्धा ज्या काळी महिलांना शिक्षणाची बंदी होती ना, त्या काळात वेदशास्त्रात पारंगत होत्या. आणि पी.टी. उषा उत्कृष्ट धावपटू, विनेश फोगाट कुस्तीवीर, सिंधुताई सपकाळ, अनेक अनाथ मुलांची आई, ह्यासुद्धा आदर्श महिला आहेत. आणि आजी, अहिल्याबाई होळकर या पण उत्तम राज्यकारभार चालवायच्या ना? हो हो, अगदी बरोबर. तुम्ही खरंच किती हुशार आहात ग. मला खूप कौतुक वाटतंय तुमचं. आजी, आपल्या भारतरत्न लता मंगेशकर ह्या सुद्धा प्रसिद्ध गायिका आहेत ना. आणि आजी, माझी आई सांगत होती, शीला डावरे ह्या आपल्या देशाच्या पहिल्या महिला ऑटो रिक्षा चालक आहेत. त्या परभणीच्या आहेत. अजून आपल्या इतिहासाच्या पुस्तकातही होतं ना, सरोजिनी नायडू ह्या पण स्वातंत्र्य सेनानी होत्या. मुलांनो, खरंच तुम्हाला किती माहिती आहे रे. आजी, इंदिरा गांधी पण आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या ना? खरंच ग्रेट. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच स्त्रिया खूप पुढे आहेत. स्त्री ही सुविधा आणि समृद्धी देणारी लक्ष्मी, संरक्षण देणारी महाकाली दुर्गा, ज्ञान देणारी महासरस्वती आहे. म्हणजे? अनाथांची नाथ आहे आणि म्हणूनच या स्त्री शक्तीचं पूजन केलं जातं.
भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट वारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी. जय देवी, जय देवी, जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. वनभुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. दुर्गे दुर्घट वारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी. जय देवी, जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा. क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकज देशा. दुर्गे दुर्घट वारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वैश्वर्यवरदी कारक संजीवनी. जय देवी, जय देवी. हो आजी. आम्ही या कुंदे हा श्लोक रोज म्हणतो. म्हणा बरं, सगळ्यांनी छान एका सुरात म्हणून दाखवा. या कुंदे ऋतुषार हा रधवला, या शूद्रपस्तान्विता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवी देवै सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा, शुक्ला ब्रह्म विचारसा प्रपरमा, आज्ञान जग
वीणा पुस्तक धारिणी अभयदा जाड्यांज काड्या पहा हस्ते स्वाटिका माणिका विरधती पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा बुद्धिप्रदां शारदा. अरे वा, किती छान म्हटला. बरं का बाळांनो, पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडायची परवानगी नव्हती. फक्त स्वयंपाक आणि मुलांना सांभाळणं इतकंच काम होतं. बाप रे, ही तर कल्पनाच नाही करवत. माझी तर आई बाहेर कामावर पण जाते. म्हणून तर निधी, तुझे बाबा तुझ्या आईला अष्टभुजा म्हणतात. भुजा म्हणजे हात, अष्ट म्हणजे 8. एकाच वेळी 8 हात जेवढं काम करतील तेवढी कामं ती करते. म्हणजे एक स्त्री घरही सांभाळते, बाहेर कामावर पण जाते, मुलांना पण सांभाळते आणि म्हणूनच स्त्रियांना खूप मान दिला जातो. आता कळलं महिला दिन का साजरा करतात ते? मला माझा मुलगी असण्याचा खूप अभिमान आहे. पण आम्ही मुलं पण काही कमी नाही बरं. आमचं पण प्रत्येक क्षेत्रात नाव आहे. अरे हो, पण सध्या विषय महिलांचा चालू आहे ना. माझी आई पण म्हणत होती, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची म्हणजे स्त्रियांची पूजा केली जाते, म्हणजे स्त्रियांना मान दिला जातो, तिथे देवता वास्तव्य करीत असतात. अगं आई, तू आलीस पण मला घ्यायला. अगं हो, बराच वेळ झाला, मला काळजी वाटली म्हणून आले मी बघायला. आणि आज तर इथे खूपच चर्चा रंगली आहे. अहो, आज सगळ्यांना आपापल्या आईची आठवण आली आणि त्यावरून सगळ्याच प्रसिद्ध महिलांवर चर्चा पण झाली इथे. फार चांगल्या विषयावर चर्चा झाली. नवीन पिढीला तर हे ज्ञान आवश्यक आहे. खरंच खूप आवश्यक आहे हे ज्ञान. बरं, तुम्ही सांगा ना काहीतरी, तुम्ही बोला. मी काय सांगणार आजी, तुमच्या पुढे काय बोलणार. अहो, असं नाही, प्रत्येकालाच काहीतरी वेगळी माहिती असते की नाही. एक काम करा ना निधीची आई, त्या दिवशी तुम्ही स्त्री शक्तीवर एक कविता म्हटली होती ना, ती म्हणा ना पुन्हा, ऐकवा ना या मुलांना. हो, ती कविता न ऐकवते आज. स्त्री म्हणजे केवळ नाव नाही, ती आहे सृष्टीला आधार देणारी चाहूल, मृदू हास्यात दडलेली माया आणि संकटात उभी राहणारी प्रचंड शक्ती अतुल. ती जन्म देते, संस्कार देते, नात्यांच्या धाग्यांना बळ देते, मौनात दुःख सहन करते, पण गरज पडता दुर्गा बनते. ती कधी सरस्वती होऊन अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दीप देते, कधी लक्ष्मी होऊन परिश्रमांची पूजा करते, घराघरात समृद्धी नांदवते. पायात काटे, वाटेत वादळे, तरी चालते ती निर्धाराने. स्वप्नांच्या पंखांना बळ देऊन आकाश जिंकते आत्मभानाने. स्त्री अबला नाही, दुर्बल नाही, ती आहे धैर्याचा अखंड झरा. शांततेत सागरासारखी तर रौद्ररूपात ज्वालेसारखी. आजची स्त्री नवीन वाट घडवते, इतिहासाला नवं रूप देते. जिथे अन्याय उभा ठाकतो तिथे ती स्त्री शक्ती म्हणून उभी राहते. म्हणून अभिमानाने सांगूया साऱ्यांना, स्त्री म्हणजे श्रद्धा, सामर्थ्य, भक्ती, सृष्टी चालवणारी अनंत ऊर्जा. स्त्री म्हणजे खरी शक्ती. खरंच किती सुंदर कविता आहे नाही? ऐकलीत ना मुलांनो? आवडली तुम्हाला? हो, खूप छान होती. बरं का मुलांनो, स्त्री ही माता, बहीण, कन्या, पत्नी, मैत्रीण अशा विविध रूपात कुटुंबाला जोडते. म्हणजे काय हो काकू? म्हणजे कुटुंबातल्या सगळ्या लोकांशी प्रेमळपणाने वागते आणि समाजात सुद्धा सावित्री बनून बदल घडवते. स्त्री हा समाजाचा कणाच आहे. खरंच तुमच्या दोघींच्या बोलण्यातून आम्हाला खूप माहिती मिळाली. हो, आणि काकू, आज खरंच आम्हाला खूप माहिती मिळाली महिला शक्तीची. अरे मग बरंच झालं. आता आजच या निधीच्या शाळेतून सूचना आली की महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम आहे, त्यासाठी भाषण तयार करायचे. बरं का निधी? हो आई, मी नक्की देईन ना भाषण. माझ्या पण शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे महिला दिनानिमित्त. मी कोण होणार आहे? मी किरण बेदी होणार आहे. हो, त्याच ना, पहिला महिला पोलीस अधिकारी. छान, खूप छान बाळांनो.
तुम्हाला खूप छान माहिती सांगता आली. आता कळली ना स्त्रीची महती? हो आजी. आज आज आम्हाला आईचा सगळ्या मोठ्या प्रसिद्ध महिलांचा खूप अभिमान वाटतोय. आणि हा असाच कायम ठेवू आम्ही आमच्या मनात. खरंच आई तर आमचं दैवत आहे. पण ह्या सगळ्या मोठ्या स्त्रियांचा देखील आम्हाला गर्व आहे. ह्या सगळ्या महिलांना म्हणजेच देवीची रूपं आहेत, देवीचेच अवतार आहेत. म्हणूनच त्यांना नारायणी म्हणजेच देवीची उपमा दिली. आम्ही पण अशी कोणीतरी नारायणी महिला होण्याचा प्रयत्न नक्की करू. मी या देवी स्वरूप महिलांना वंदन करतो. हा खरा संस्कार वर्ग आहे. अशा संस्काराची, अशा चर्चेची खूप गरज आहे सगळ्या मुलांना. आजी, खरंच तुमचे खूप खूप आभार. चला निधी बाळा, घरी जाऊया. चल आई. आजी नमस्कार करते. हा, आम्ही पण नमस्कार करतो आजी. खूप खूप आशीर्वाद हं बाळांनो. खूप मोठे व्हा, जिजाऊ व्हा, झाशीची राणी व्हा, सावित्रीसारख्या कणखर व्हा, अहिल्याबाईंसारख्या व्हा, डॉक्टर आनंदीबाई जोशींसारख्या व्हा, मंदाकिनीताई आमटे व्हा, सिंधुताई सपकाळ व्हा, किरण बेदी व्हा, महाराणी ताराबाई व्हा, रणरागिणी व्हा आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा. हाच आजच्या दिवशी तुम्हाला माझा भरभरून आशीर्वाद. मी पण नमस्कार करते हं आजी. खूप खूप आशीर्वाद. भेटूया उद्या हं? हो आजी, नक्की येतो हा. नारायणी नमोस्तुते. काय मित्रांनो, आवडला ना आजचा कार्यक्रम? आजच्या किलबिल या कार्यक्रमात सहभाग होता ज्ञानदर्पण इंग्लिश स्कूल, न्यू खेताननगर, कौलखेड, अकोला येथील विद्यार्थ्यांचा. आजीच्या भूमिकेत होत्या सौ अनिता कुलकर्णी, आईच्या भूमिकेत सविता कोरांनी आणि सहभागी विद्यार्थी होते भक्ती मंगेश मानकर, निधी अमोल अमानकर, स्वराज राहुल डिगोळे आणि राची ज्ञानेश्वर काकड. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं सीमा तऱ्हाळकर यांचं. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला कळलंच असेल की स्त्रियांचा सन्मान हा फक्त 8 मार्च म्हणजे आजच्या दिवसापुरता मर्यादित नसून तो दररोज आपल्या वागण्यात आणि आपल्या शब्दांत दिसायला हवा. आज या महिला दिनानिमित्त एक छोटासा संकल्प करूया. स्त्रियांचा आदर करूया, त्यांचे कष्ट समजून घेऊया आणि त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देऊया. पुन्हा भेटूया अशाच एका गोड आणि ज्ञानवर्धक किलबिल या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. किलबिल बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम, बालदोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बालदोस्तांसाठी माहितीचा खजिना.